हा आता मी वेअर करून बघितलाय आणि खूप सुंदर वाटतंय। हे जर तुम्ही बघितलं तर टाईट होत चाललाय पाय, ट्विनिंग करू शकतात अशा पद्धतीने। बनारसी साडीमध्ये स्टिच केले, अमेरिकेला गेले। नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये। आज आपण खास ब्लॉग करणार आहोत नऊवारी रेडीमेड साड्यांवर। म्हणजेच काय, जर तुम्हाला लग्नासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी सणवारासाठी नऊवारी साडी नेसायची आहे, तुम्ही कोणतीही तुमची जुनी नऊवारी साडी किंवा नवीन नऊवारी साडी घेतलेली देऊन ती स्टिच करू शकता आणि ती पण फक्त 800 रुपयांपासून। आता हे सगळं कुठे होतं, काय काय पॅटर्न्स तुम्ही स्टिच करू शकता, किती रुपयांना मिळतात, हे सगळं आजच्या या ब्लॉग मध्ये मी सांगणार आहे। सो मी आधी कुठे आहे ते तुम्हाला सांगते। इथे तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर हे दादर ईस्ट स्टेशन आहे। दादर ईस्ट मध्ये हा दादासाहेब फाळके रोड आहे आणि इथे तुम्हाला अंतरा हे असं करून एक शोरूम दिसेल, अंतरा शोरूम। हे 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे दादर रोड आणि त्याच्या अपोजिटला इथे अनिता क्रिएशन म्हणून आहे। या गल्लीत तुम्हाला आतमध्ये जायचंय। सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली आपण इथे का आलोय। या इथे तुम्ही असं स्ट्रेट गेला, छोटंसं शॉप दिसेल जिथे खूप सुंदर नऊवारी साड्या स्टिच केल्या जातात। तर सध्या ट्रेंडिंगला चाललेली अशी बॉर्डर पॅटर्न मध्ये नऊवारी साडी स्टिच केली आहे त्यांनी। सो ज्या या सगळ्या साड्या स्टिच करतात त्यांच्याशीच आता आपण बोलणार आहे। मला बेसिकली सांगा, तुम्ही किती वर्षांपासून या साड्या स्टिच करताय आणि आता म्हणजे काय काय पॅटर्न इथे मिळणार आहेत? मी नऊवारी मधल्या सगळे पॅटर्न शिवते। ओके, आणि मग आता मला सांगा की आता इथे पण तुम्ही एक पॅटर्न हा शिवलेला आहे सुंदर, म्हणजे मला असं वाटतं लग्नाला जो लागतो तोच हा पॅटर्न आहे। ह्याला राजलक्ष्मी म्हणतात। ओके, ह्याला पण राजलक्ष्मी। हे मी कापड घेऊन त्याला लेस लावलेली आहे। ओके, मागून पण हे बघा शिरीष, म्हणजे असा जो आपल्याला पोचा वगैरे येतो सगळा तसा केलेला आहे। आणि याला बेल्ट पण केलाय तुम्ही, बरोबर? बेल्ट आपला लावलाय, पण तो लावतात बेल्ट पण छान दिसतो, छान वाटतो अशा पद्धतीने। मग अशा साड्या अशा जर स्टिच करायच्या झाल्या या पॅटर्न मध्ये तर किती रुपयांमध्ये मिळतात स्टिच करून? साडी तुमची, लेस तुमची, आम्ही ती 1500 रुपये घेतो ही अशी पॅटर्न स्टिच करायला। इथे पण एक पॅटर्न आहे आणि हा पण तसाच आहे, म्हणजे एक नॉर्मल साडी आहे नऊवारी, त्याचं तुम्ही हे केलेलं आहे, बरोबर? अजून काय काय पॅटर्न असतात थोडं दाखवाल आम्हाला? ही अप्सरा साडी। ओके, ही म्हणजे ब्राह्मणी सारखीच दिसते, पण ही कापून शिवली जाते, बरोबर? याला खोचा येत नाही। जो ब्राह्मणीला असा खोचा येतो ना, बरोबर, ह्याला सरळ असा येतो, सरळ। बॅक साइड पण त्याचं अशा पद्धतीने। आणि मग हा अप्सरा शिवायचा झाला तर मग किती रुपयांमध्ये? 800 रुपये। 800 रुपये, म्हणजे साडी फक्त द्यायची आणि 800 रुपये दिले का नंतर तुम्ही असं पूर्ण शिवून देणार। आणि नाडी बांधलात, नाडी इथे येणार, बरोबर। आणि तुम्ही इथे बरोबर तेवढाच गॅप ठेवलाय, म्हणजे ते जास्त वर नको यायला किंवा हा फ्रंट लुक आहे आणि हा पदर असा केलेला आहे। तो हवा तसा आपण पदर काढू शकतो आणि मग याच्यावर घेऊ शकतो, असा काहीसा लुक आहे। ओके, तो हे पूर्ण म्हणजे स्टिच साडी आहे, फक्त डायरेक्ट आपण जशी पॅन्ट घालतो तसंच ते घालायचंय। सो ही एक लहान मुलींची सुद्धा तुम्ही सेम पॅटर्न मध्ये। हा जो प्लेटिंगचा जो मेन लुक येतो, जो सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे नऊवारी मध्ये, शाही मस्तानी, बरोबर? आणि याला पण तुम्ही अस्तर वगैरे घालून केलंय? अस्तर मागे, हा मागचा काष्टा, हा मागे आणि हा त्याचा पदर। ओके, असं घेतलं की झालं। हे बघा, असा काहीसा लुक येईल त्याचा पूर्ण अशा पद्धतीने। ही किती वर्षाच्या मुलीची नऊवारी शिवली आहे तुम्ही? 4 वर्षाची। 4 वर्षाच्या मुलींना होईल। मग लहान मुलींचं कसं असतं, म्हणजे त्यांचे पण सेमच रेंज असते साडी शिवायची? नाही, कमरेपासून जर उंची 30 इंच असली तरच ती की नाही साडी 6 वारी मध्ये लहान मुलीला होऊ शकते। ओके, काय नाहीतर 6 वारी मध्ये साडी नाही होत। मग आता ही जी तुम्ही मला दाखवली ही 6 वारी मध्ये बनलेली नऊवारी? 6 वारी मध्ये बनलेली नऊवारी। ओके, म्हणजे कोणी आपली एखादी साडी आई देऊ शकते आणि स्वतःच्या मुलीला अशा पद्धतीची साडी घेऊ शकते आणि फक्त 500 रुपये त्यांना द्यावा लागणार जर 30 इंच असेल तर। ही की नाही साडी अख्खी साडी आहे। इथे आम्ही सगळ्या निऱ्या अशा ठेवलेल्या आहेत। इथे जवळून जर तुम्ही बघितलं तर इथे अशा पद्धतीने बघा, अशा स्टिच केल्या आहेत ना या सगळ्या निऱ्या तुम्ही? सगळ्या इथे लावलेल्या आहेत, म्हणजे ठेवलेल्या आहेत, कापलेल्या नाहीयेत। काही काही लोक हे कापून टाकतात। ओके, आम्ही कापत नाही, अख्खी साडी ठेवतो, बरोबर? आणि ही सगळी टीच करून त्या निऱ्या अशा फिरवून आणि सुंदर। हे बघा, ह्या साडीची मजा आहे, ही साडी टापटीपणे आपण नेसतो तशी नेसता येते, बरोबर? ही अशी ओढलात की तुमचा पाय हा फिट्ट होत जाणार। म्हणजे आपण पॅन्ट जशी घालतो तसे 2 साईडला त्यांनी पाय घालायला ठेवलेला आहे आणि मग इथून हे वर खेचायचं, बरोबर? तू पण घालू शकते, मी पण घालू शकते, किंवा ह्याच्यापेक्षा मोठी बाई असेल ती पण घालू शकते, कारण ह्याच्यात की ना कमी अधिक म्हणून तर नाही। बघा, असं इथे जवळ जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला कमी जास्त करता येतं, ज्याने ही कोणत्याही साईजला म्हणजे आई आणि मुलगी कोणीही घालू शकते, नेसू शकतात। इथे बघा तुम्ही, इथे जर तुम्ही बघितलं तर टाईट होत चाललाय पाय आणि आता तो लुक येतोय जरा असा प्लेटिंग सारखा वन साइड। मस्त वाटला ना? येस, आलं लक्षात। तो वर टाकत जायचा, बरोबर? आपण 6 वारी सारखं करतो ना तसं नाही काढायचं, बरोबर? हे असं ठेवायचं, म्हणजे हा असा जरा कर्व आला पाहिजे। आता मागे फिर, जी बाजू आहे ना ही जरा पाय रुंद
बस हे आपण हाताने करायचं असतं. काय म्हणजे हे इथून आला पाहिजे. आता इथे गुप्त काष्टा आहे. हा बघ, हा ज्यावेळी तू खेचशील त्यावेळी तुझी साडी फिट्ट बसेल. मला दाखव तसं. हाच इथून असा जाऊन हात मागे आलेला आहे काष्ट्याला. हा आहे ना गुप्त काष्टा. हे की नाही असं जरा धरायचं आणि खेचायचं. ओ, मला एकदम आता फिटिंग झाल्यासारखं वाटतंय. फिटिंग झाली साडी आणि इथे धरून पिन लावायचा. ओके. आणि हे असं घ्यायचं. झाली पेशवाई साडी. ही साडी आहे, तुला पाहिजे तेव्हा तू खोलू शकतेस. ओके. काय ह्या साडीचा काय प्रॉब्लेम नाही येणार. सुपर. मी जरा बाहेर येऊन दाखवते आता. हा हे बॅक साइडचा लुक. एकदम टाईट असं वाटत. असं वाटतं माझ्या मापाचे तुम्ही ही शिवले. मला पण होईल, कुणाला पण होईल. आणि पदर पण बघा तुम्ही असं लॉंग ठेवलाय, म्हणजे हवा तेवढा त्याला कमी जास्त करता येऊ शकतो. खूप सुंदर. आणि हे बघा मेन त्यांनी जे मगाशी दाखवत होत्या पायाला अशा पद्धतीने तो लुक येतो. हे जे निर्या आहेत ना ह्या प्रत्येक ह्याच्या अशा अशा काढायच्या असतात. ओके. म्हणजे त्याला सेट करायचं नाही. सेट करायचं बरोबर. ट्रिंकल ट्रिंकल येत जाते. बरोबर. आता हा कोणता पॅटर्न आहे? ही अप्सरा. ही ब्राह्मणी सारखी दिसते पण ही कापून शिवली जाते. कमी अधिक करता येतो, पट्टा वरती घेता येतो. ओके. हाईट नुसार त्याला कमी जास्त करता येतं. तसं मागून सुद्धा काष्टा पण वरती घेता येतो. म्हणजे अगदी ज्यांना मिनिमल हवंय, जास्त गॉडी लुक नकोय, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे. हा जर झाला समजा तर हे असं करायचं. काय असं आतमध्ये घुसवायचं. म्हणजे जो आपला मागचा जो काष्टा असतो त्याच्या आतमध्ये टाकायचं आणि काष्ट्याला आणि त्याला धरून असा पिन लावायचा. झाला कमी. मला असं वाटतं शाही मस्तानी ही नऊवारीतलं सर्वात सुंदर पॅटर्न आहे. जर तुम्ही जवळून बघितलं, मी एक जस्ट जवळून स्टिच झालेला लुक दाखवते. इथे जे तुम्ही अशा पद्धतीने प्लेटिंग केलंय आणि हे जे वर खाली गेलंय हे खूप सुंदर दिसतंय. त्याचा जो लुक येतोय तो खूप छान येतोय. लावल्यानंतर त्याचा लुक येईल. याची हाईट किती असते तरी? 39. ओके. अशा पॅटर्न मध्ये अजून काही तुम्ही शिवलाय का लेस मध्ये वगैरे? ही पण शाही मस्तानी. म्हणजे क्लोज लुक तुम्हाला दिसेल किती सुंदर वाटतं. म्हणजे तुम्ही त्याला एक लेस लावले आणि स्टिच केले, सुंदर, इतकी सुंदर वाटते. म्हणजे बोलतात ना की हेवी लुक येतोय त्याला पूर्ण नऊवारीला. हे मागचे काष्ट्याला. ओके. प्रॉपर दोन्ही बाजूला लावलेलं आहे, त्याच्यामुळे छान वाटतंय. तर ही एक ट्राय करून बघूया कसा लुक येतोय. मेन इथे हे बेस्ट आहे की तुम्ही कोणतीही साडी इथून स्टिच करून घेतली तर ती तुम्ही कितीही तुमची साईज कमी जास्त झाली, बॉडी साईज बदलली तरी पण तुम्ही ती यूज करू शकता. हा आता मी वेअर करून बघितलाय आणि खूप सुंदर वाटतोय, कम्फर्टेबल वाटतोय. आणि शाही मस्तानीचा लुक खरंच शाही असाच येतोय. मला सांगा, अशी जर साडी कोणाला स्टिच करून घ्यायची झाली तर किती रुपयांपर्यंत? 1200 मध्ये. ओके. 1200 मध्ये इतकी सुंदर साडी स्टिच करून मिळणार आहे. म्हणजे वेअर केल्यानंतर एक लक्षात येतं की तुम्ही डिटेलिंग वर किती लक्ष दिलंय. बघा मागच्या बाजूला पण अजिबात वर आलेला नाहीये. मेन ते असतं की नऊवारी मध्ये आपल्याला वाटतं की हे वर आलं तर चांगलं दिसत नाही. ते खूप सुंदर झालंय. आम्ही नऊवारी बरोबर सहावारी पण शिवून देतो. ओके. बेल्टची पण देतो आणि पर्कल लावून सुद्धा देतो. म्हणजे कसं, मला दाखवाल? हे बघा, तू नेस ना. सो इथे जवळून तुम्ही जर बघितले तर इथे हुक तुम्ही क्रिएट केलंय, जसं स्कर्टला असतं तसं हुक आहे इथे. आणि हे आहेत आपल्या साडीचे प्लेटिंग्स. आणि हा असा पूर्ण सहावारीचा लुक आहे. बघा अशा पद्धतीने आहे आणि अगदी कम्फर्टेबल आहे. मेन म्हणजे तुम्ही हे जे इथे केलेलं आहे अशा पद्धतीने जवळ हुक, हे इतकं टाईट बसलंय आणि छान बसलंय. असं अजिबात, बघा आता मी एवढं खेचते पण अजिबात हे निघत नाहीये. मग अशा साड्या जर स्टिच करायचं झालं, समजा माझीच साडी मी तुम्हाला आणून दिली एखाद्याने, तुम्ही स्टिच केले, तर तुम्ही किती रुपयांमध्ये ती करून द्या? 700 रुपये घेते. ओके. 700 मध्ये तुम्हाला रेडीमेड सहावारी तयार करून मिळणार आहे. एक जस्ट दाखवते, इथे तुम्ही हे इलास्टिक सारखं पण ठेवलंय का? हे बघा इथे मी काढल्यानंतर मला दिसलं, म्हणजे कमी जास्त करता येतं. पूर्ण पर्कल लावलेला आहे. म्हणजे आतमध्ये हा पर्कर आहे. पर्कल आहे पूर्ण. सहावारी त्यांनी स्टिच केले विथ पर्कर. आता ही आपण एक ट्राय करून बघूया. जितकं हवं तितकं तुम्ही असं फिटिंग करू शकता. सो एक डिझायनर तुमची साडी जर तुम्हाला असं वाटत असेल ती स्टिच करायची आहे तुम्हाला किंवा सहावारी मध्ये कन्वर्ट करायचे, तर अशा पद्धतीने तिचा लुक येणार आहे पूर्णपणे आणि खूप छान वाटते. आणि पर्कर जो असतो तो आम्ही द्यायचा की तुम्ही? आम्ही लावतो. ओके. ह्याचे मी 1000 घेते विथ पर्कर टाकून. कधी कधी मॅचिंगचा पर्कल भेटत नाही, कुठे कुठे जाऊन शोधून आणावं लागतं. एक्झॅक्टली. आता हा कलर खूपच इंग्लिश टोन कलर आहे, तरी पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीचा पर्कर त्यांनी टाकलेला आहे. हा बघा खालच्या बाजूला, हा कॉटनचा पर्कर असतो आतमध्ये. ओके. आणि मग त्याच्यावर ही साडी ड्रेप केली. मी मगाशी येऊन बघितलं, तुम्ही असे सुंदर लहान मुलींचे सुद्धा पॅटर्न शिवले होते. म्हणजे फक्त नऊवारीच नाही तर तुम्ही साडीचं हे पण शिवता? हा पॅटर्न मी नाही शिवलाय. ओके. ह्याने शिवलाय. ओके. हा माझ्या मुलग्याचा मित्र. तो फॅशन डिझायनर आहे. हा. पण त्याला प्लॅटफॉर्म नाही चांगला असा भेटतो. तर मला म्हणायला
काकू मी तुमच्याकडे काहीतरी शिवून दाखवू का? आणि आणि म्हटलं दाखव शिवून. खरंच खूप सुंदर शिवलंय. ऑर्डर दिली तर मी देणार त्याला. बरोबर. म्हणजे आता व्हिडिओ बघतात त्यातलाही कोणाला हवं असेल तर हो, 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 हे रेडीमेड मिळणार आहे इथे हा, अशा ready. पद्धतीने. आणि खूप सुंदर बनारसी साडीमध्ये स्टिच होय. केलेलं आहे. बरोबर. मग ह्याचं कॉस्ट तुम्हीच सांगा की कितीला तुम्ही हे सेल करता? 650 ला पूर्ण सेट मिळणार. हा, ओके. सो हा एक पॅटर्न आहे लहान मुलींसाठी. म्हणजे अगदीच कोणाला लहान मुलींचे सुंदर फ्रॉक हवे असेल तर हा 1 पारंपरिक. वर्षाच्या मुलीचा आहे. ओके. आणि हा तुम्ही पैठणी मध्ये शिवलेला आहे ना? बरोबर. हा. खूप सुंदर वाटतात पफ स्लीव्ह छोटे छोटे. हा ह्याच्यात मला असं वाटतं स्कर्ट ओढणी. टॉप. हा, ओके. आणि ओढणी पण आहे. वाव, हा खूपच छान वाटतोय. म्हणजे हा रेडी मिळेल कोणालाही? हो हो हो. ओके. विकायलाच ठेवलाय ना. ओके. मग ह्याची रेंज काय अगदीच असेल? जर स्कर्ट टॉप आणि यात- दुपट्टा? याचा मी 600 रुपयाला देते. 600 ला पूर्ण सेट आहे हा. 2 बहिणी आहेत, एक मोठी एक लहान, तर त्यांना होऊ शकतं. एक्झॅक्टली. तर ट्विनिंग करू शकतात अशा पद्धतीने. आणि ह्या फ्रॉकची पण मला रेंज सांगाल? ह्याची 400 रुपये. 400. ओके. हा. एक गोष्ट दाखवते इथे, तुम्ही जवळून बघा. हाताला तुम्ही खूप सुंदर केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने जसं ब्लाऊजला लुक येतो तसा आहे. आणि खूप छान वाटतंय फ्रॉक. हे बघा हा एक पॅटर्न आहे. खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत लहान मुलींमध्ये. तर एकदम लहान मुली. वाव. खूपच छान आहे. ते बघा 2 महिन्याच्या मुलीचं. खूप सुंदर. आणि मग ह्याची रेंज पण मला थोडी सांगाल? हे 300 रुपये. 300 ला. ओके. फ्रॉक बरेच लावलेले आहेत, असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. हे बघा अशा पद्धतीने कॉटन मध्ये सुद्धा शिवलेला आहे असा पॅटर्न. त्याच्यानंतर इथे मी जस्ट तुम्हाला दाखवते, कारण तुम्ही जर इथे येणार असाल तर तुम्हाला कशा कशा पद्धतीचे पॅटर्न मिळतील. हे बघा असे सगळे हे पॅटर्न आहेत लहान मुलींचे. आणि खूप सुंदर स्टिचिंग केलेलं आहे बघा. वाव. बेसिकली तुम्ही सगळ्यांना स्लीव्स वगैरे खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिवलेत. बरोबर. हा बघा. ह्याची पण एक रेंज सांगून द्याल मला ह्या फ्रॉकची? पिंक येलो कलरची. 600 ला येईल हा. आता हा एक फ्रॉक मला इथे दिसला. खूप सुंदर गाऊन शिवलाय तुम्ही, साडीचा शिवलेला आहे हा. जॅकेट आहे आणि हा असा त्याच्यावर सुंदर असा गाऊन आहे. म्हणजे गाऊन पण वेगळा युज करू शकतो, जॅकेट सुद्धा तुम्ही वेगळं युज करू शकता. मागून जर तुम्ही बघितलं तर पूर्ण पदर जो आहे तो वापरलाय. बरोबर ना? हे बघा हे असं जॅकेट पूर्ण निघतं आणि असं तुम्ही फक्त गाऊन सुद्धा वापरू शकता. आणि ज्याला खूप सुंदर असं प्लेटिंग वगैरे केलंय. बघा किती छान घेर आहे. मला असं वाटतं साडीचा पुरेपूर उपयोग केलाय. इथे पण तुम्ही बघितलं तर छान बॉर्डर युज केली आहे, मणी वगैरे लावलेले आहेत. सो हा सुंदरसा गाऊन जो तुम्ही शिवलाय विथ जॅकेट कितीपर्यंत शिवून मिळेल? जॅकेट सकट असला तर 1800 रुपये. ओके. साधा जॅकेट असला तर मग 1500. ओके. नुसतं साधं जॅकेट असेल आणि फ्रॉक असेल तर 1500 मध्ये पूर्ण शिवून मिळेल. फक्त साडी आपल्याला द्यावी लागेल. बरोबर ना? ह्या बॅगा पण शिवतो आम्ही. ओके. साडीच्या पूर्ण बॅगा आहेत ना या? हो. हळदी कुंकासाठी वगैरे, वाण वगैरे देण्यासाठी बेस्ट आहेत. बेस्ट आहेत. हे बघा अशा पद्धतीने. मग कोणाला जर हवे असतील तर शिवून मिळतील अशा? हो, शिवून मिळतील. ओके. मग ह्यासाठी कपडा कसं करावा लागेल? कपडा आमचा, अस्तर आमचं. ओके. चैन आमची, चैन वगैरे सगळं लावलेलं आहे. आतमध्ये पण हे आहे, त्याला बघा ओपन पण करून दाखवूया. आतमध्ये पण एक पाकिट वा. आहे. मी एक्सपेक्ट नाही केलेलं की तुम्ही आतमध्ये पण झिप वगैरे सगळं बनवलं असेल, कंपार्टमेंट केले असतील. खूप छान वाटतं. आणि हा किती रुपयांना एक बॅग मिळणार तसं? हे जर आम्ही होलसेल मध्ये जर त्यांच्याने मागितलं तर आम्ही 80 रुपयाला देऊ. ओके. म्हणजे खूप बल्क मध्ये ऑर्डर असेल तर शिवणाऱ्याला पण पैसे द्यावे लागणार. बरोबर. आणि असं नॉर्मली जर एकच बॅग घ्यायची झाली तर 100 रुपये. 100 रुपयाला. ओके. ही बघा ही पैठणीची पण शिवलेली आहे. म्हणजे अगदीच तुमच्या साडीवर मॅचिंग जर पर्स हवी असेल तर तशी पण आहे. खूप सुंदर सुंदर बॅग सगळ्या शिवलेल्या आहेत. आता मला तुमचं एक कार्ड दाखवाल की ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला घ्यायच्या असतील? ओके. तर इथे मी यांचं कार्ड दाखवते, अनिता क्रिएशन या नावाने. आता सगळ्यांनी आधी स्क्रीनशॉट घ्या जर तुम्हाला यायचं असेल. मला सांगा जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर मग कशा पद्धतीने होतं? ऑनलाईन ते आम्हाला फोन करतात. हा. मग फोन केल्यानंतर ते साडी पाठवतात. नाहीतर आम्ही दुकानात जाऊन त्यांना व्हिडिओ करून साडी दाखवतो. बरोबर. मग ते साडीचे पैसे पे करतात. हा. मग आम्ही ती साडी घेऊन येतो. मग त्यांना मी व्हिडिओ मध्ये दाखवते कसं माप घ्यायचं ते. बरोबर. मग ते माप आम्हाला पाठवले नाही की नाही, की मग मी ती साडी शिवून की नाही ऍड्रेसवर डिलिव्हर करता. हो हो. ओके. वाव. म्हणजे कोणीही महाराष्ट्रातून जर हवं अरे असेल तर बापरे, त्यांना बाहेर अमेरिकेला गेल्यात साड्या. वा. म्हणजे कोणालाही घर बसल्या जरी ऑर्डर करायचं असेल तर त्या करू शकतात. ओके. सो तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ह्यांनी शिवलेले पॅटर्न्स तुम्हाला कसं वाटले ते सुद्धा मला नक्की सांगा.